हेलो फ्रेंड, वेलकम टू माय डिजिटल एके क्लासेस। तो हम आज CTT के जो क्लास देख रहे हैं, 6 स्टैंडर्ड के 9 अध्याय हमारा चालू है। तर चला तर आज आपण पाहणार आहोत नये साम्राज्य और राज्य। तर यामध्ये मी बघा CTTचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये NCERTचे पुस्तकं खूप महत्त्वाचे आहेत। तर त्या पुस्तकांमध्ये तर आपल्याला जे काही कंटेंट आपल्याला अभ्यास करायचा आहे तो इथूनच करायचा आहे। तर समाजशास्त्र हा असा विषय आहे जो समजणं फार कठीण आहे। तर त्यासाठी आपल्याला एक एक चॅप्टर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अपलोड करत आहे। जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या, कारण तुम्हाला जर CTT पास व्हायचं असेल तर हे पूर्ण याचा अभ्यास करणे फार महत्त्वाचं आहे। तसं मी 6वीचा हा 9वा अध्याय आहे आणि आता 10वा एकच बाकी आहे। त्याच्यानंतर पूर्ण 6वीचा इतिहास संपून जाणार आहे। तर हा अतीत संपून जाणार आहे। आता त्याच्यामध्ये मी आधीचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी 8 अध्याय घेतलेले आहे। हा 9वा आणि एक अजून येणार आहे 10वा। त्याच्यानंतर हा इतिहास संपून जाणार आहे। त्याच्यानंतर मी भूगोल घेणार आहे आणि समाजशास्त्र हा विषय घेणार आहे आणि त्यानंतर मी 7वीचं सुरू करणार आहे। तर चला तर मग तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका। तर चला तर मी आज सुरुवात करणार आहे नये साम्राज्य और राज्य। तर क्या बताती है प्रशस्तियाँ। तर आपल्याला त्या ज्या प्रशस्ती आहेत आपल्याला त्या काय सांगतात। दरअसल अरविंद गुप्त वंश के प्रसिद्ध राजा समुद्रगुप्त की भूमिका अदा करने जा रहा था। जो हा अरविंद मुलगा नावाचा दिसत आहे वरती, तो एक जो एकदम प्रसिद्ध राजा होता, त्याचं नाव होतं समुद्रगुप्त। याची भूमिका निभावणार होता। समुद्रगुप्त के बारे में हमें इलाहाबाद में अशोक स्तंभ पर खुदे एक लंबे अभिलेख से पता चलता है। जो अभिलेख आहे इलाहाबादमध्ये, जो अलाहाबाद आपण जे काय म्हणतो, समुद्रगुप्त के बारे में हमें इलाहाबाद के अशोक स्तंभ पर खुदे के अभिलेख से पता चलता है। त्या अशोक स्तंभावर जो अभिलेख कोरला गेला आहे त्याच्यावरती समुद्रगुप्तबद्दल माहिती मिळते आपल्याला। इसकी रचना समुद्रगुप्त के दरबार में कवि व मंत्री रहे हरिसेन द्वारा एक काव्य के रूप में की गई है। आता एक काव्याच्या स्वरूपामध्ये त्या समुद्रगुप्तची जी माहिती आहे तर त्या समुद्रगुप्तच्या दरबारामध्ये एक कवी आणि एक मंत्री होता। तो म्हणजे एकच व्यक्ती मंत्री आणि कवीचं भूमिका भूषवत होता। त्याचं नाव होता हरिसेन। त्यांनी त्याच्याबद्दलची जी माहिती कोरलेली आहे त्या अभिलेखावर ते काव्य स्वरूपामध्ये होती। यह एक विशेष किस्म का अभिलेख है। हा एक विशेष अभिलेख आहे जिसे प्रशस्ति कहते हैं। यह एक संस्कृत शब्द है। प्रशस्ति जो हा शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे। त्याचा अर्थ आहे प्रशंसा करना। प्रशस्तियाँ लिखने का प्रचलन पहले भी था। आता जो प्रशस्तियाँ म्हणजेच प्रशंसा करण्याची जी पद्धत होती ती पहिले पण होती। जैसे आपण अध्याय 8 में गौतमी पुत्र श्री सातकर्णी की प्रशस्ति के बारे में पढ़ा। आपण ज्या 8वा अध्याय पाहिला, तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच बघून घ्या। त्याच्यामध्ये गौतमी पुत्र श्री सातकर्णी की प्रशस्ति के बारे में पढ़ा। परंतु गुप्त काल में इनका महत्व बढ़ गया। परंतु जेव्हा गुप्त काळ सुरुवात झाली तेव्हा समुद्रगुप्तचे महत्त्व वाढलं। तर समुद्रगुप्त की प्रशस्ति, आता त्यांची प्रशस्ती आपल्याला बघायची आहे। आओ देखी समुद्रगुप्त की प्रशस्ति हमें क्या बताती है। कवि ने इसमें कहा, आता बघा हा कवी कोण आहे, हरिसेन। इसमें राजा की एक योद्धा, युद्ध को जीतने वाले राजा, विद्वान तथा एक उत्कृष्ट कवि के रूप में भरपूर प्रशंसा की है। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जो एक कवी कवि ने इसमें राजा की एक योद्धा, एक युद्ध करणारा जो एक मोठा योद्धा, युद्ध को जीतने वाला राजा, युद्ध जिंकणारा राजा, विद्वान तथा एक उत्कृष्ट कवी। आता तो जो राजा आहे तो कोण आहे, एक योद्धा आहे, युद्ध जितने वाला राजा आहे, विद्वान तथा उत्कृष्ट कवी, तो एक उत्कृष्ट कवी सुद्धा आहे, के रूप में भरपूर प्रशंसा की है। त्याच्याबद्दल भरपूर अशी माहिती त्या प्रशस्तीमध्ये त्या अभिलेखावर कोरली गेलेली आहे समुद्रगुप्तबद्दल। म्हणजे तो कोण होता, एक योद्धा होता, युद्ध जीतने वाला राजा, विद्वान तथा कवि के रूप में भरपूर प्रशंसा की है। यहाँ तक कि उसे ईश्वर के बराबर बताया गया है। आता हा प्रश्न हा CET मध्ये विचारला जातो की ईश्वर के बराबर किसको बताया गया है, तो समुद्रगुप्त।
लक्षात ठेवा, समुद्रगुप्ताला ईश्वरच्या बरोबर मांडलं गेलेलं आहे. प्रशस्ती में लंबे लंबे वाक्य दिए गए हैं. ती प्रशस्ती आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे वाक्य आहेत. यहाँ वैसे ही एक वाक्य का अंश दिया गया है. आता त्याच्यामध्ये एक वाक्य जो आहे त्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे. आता बघा इथे खाली आपल्याला दिसत आहे, योद्धा समुद्रगुप्त जिनका शरीर युद्ध मैदान में कुठारों कुल्हाड़ियों तीरों भालों बर्छों तलवारों लोहे की गदाओं नुकीले तीरों तथा अन्य सैकड़ों हथियारों से लगे घावों से दाग से भरे होने के कारण अत्यंत सुंदर दिखता है. बघा आता काय काय त्या शरीरावरती काय काय सांगितलेलं आहे बघा. जिनका शरीर, त्याचं शरीर युद्ध मैदान में कुठारों कुल्हाड़ियों तीरों भालों बर्छों तलवारों लोह की गदाओं नुकीले तीरों तथा अन्य सैकड़ों हथियार से लगे घावों के दाग से भरे होने के कारण अत्यंत सुंदर दिखता है. तर त्यांचं जे शरीर आहे कशामुळे सुंदर दिसतं, या सगळ्या कारणांमुळे त्यांचं जे शरीर आहे ते फार सुंदर दिसतं. त्यांनी त्याचे प्रशस्तीमध्ये त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. अगर तुम मानचित्र 7 को गौर से देखो तो पाओगे कि एक क्षेत्र को हरे रंग से रंगा गया है. तुम्हें पूर्वी तट के साथ साथ एक क्रम में लाल बिंदु दिखेंगे. उसी तरह कुछ क्षेत्र बैंगनी और नीले रंग से भी मिलेंगे. आता खाली एक नकाशा दिलेला आहे भारताचा. त्याच्यामध्ये जे बिंदू दिलेले आहेत एका रेषेमध्ये पूर्व तटमध्ये लाल बिंदू दिलेले आहेत. यह मानचित्र इस प्रशस्ति में प्राप्त जानकारी के आधार पर बनाया गया है. हरिसेन 4 विभिन्न प्रकार के राजाओं और उनके प्रति समुद्रगुप्त की नीतियों का वर्णन करते हैं. हा जो हरिसेन आहे तो 4 वेगवेगळ्या राजांबद्दल आणि त्याच्यानंतर समुद्रगुप्ताची जी विचारशक्ती होती, नीतिया होती, त्याची नीती जी होती त्याचे वर्णन तो याच्यामध्ये करतो. मानचित्र में हरे रंग का क्षेत्र आर्यवर्त के उन 9 शासकों का है जिन्हें समुद्रगुप्त ने हराकर उनके राज्यों को अपने साम्राज्य में मिला लिया. आता कुठला क्षेत्र, हरे रंग का क्षेत्र. आता हिरव्या कलरचा जे क्षेत्र आहे जो आपल्याला इथे दिसतोय, हा जो क्षेत्र आहे याच्याबद्दल तो माहिती सांगतोय. कनौज, प्रयाग, पाटलीपुत्र, नालंदा हे जे काय आपल्याला हिरव्या रंगाचा जो पट्टा दिसतोय त्याच्या संबंधित तो माहिती काय सांगतोय बघा, की मानचित्र में हरे रंग का क्षेत्र आर्यवर्त आहे. तो कुठला आहे, आर्यवर्त के उन शासकों का है जिन्हें समुद्रगुप्त ने हराकर उनके राज्य को अपने साम्राज्य में मिला लिया था. त्या समुद्रगुप्तने त्याला सगळ्यांना हरून आपल्या साम्राज्यामध्ये मिळून घेतलं होते. उसके बाद दक्षिणापथ के 12 शासक आते हैं. त्याच्यानंतर काय कोण येतात तुम्हाला दाखवते बघा. खाली दक्षिणापथ 12 जे आहेत हे बिंदू दिसत आहेत आपल्याला, हे एका क्रमामध्ये आलेले आहेत. हे 12 बिंदू, हे जे 12 शासक जे होते ते 12 शासक जो इनमें से कुछ ही राजधानियों को दिखाने के लिए मानचित्र पर लाल बिंदू दिए गए. तर त्याच्यापैकी काहीच मानचित्रांना त्यांनी लाल बिंदू दिलेले, बाकी खूप होते. इन सबने हार जाने पर, हे जे 12 होते त्यांनी सगळे हारल्यानंतर समुद्रगुप्त के सामने समर्पण किया था. त्याच्यानंतर ते हारून गेले होते आणि त्यांनी समर्पण करून टाकलं होतं समुद्रगुप्तांना. समुद्रगुप्त ने उन्हें फिर से शासन करने की अनुमती दे दी. पण जो समुद्रगुप्त होता त्याने काय करून टाकलं, ह्या 12 जे शासक होते त्यांना परत आपली शासन करण्यासाठी अनुमती देऊन टाकली होती. पड़ोसी देशों का आंतरिक घेरा बैंगनी रंग से रंगा गया है. जो बाजूचे जे देश होते त्याच्या जो आपल्याला जो जांभळा कलर दिसत आहे, इसमें असम तटीय बंगाल, नेपाल और उत्तर पश्चिम के कई गण का संघ आते थे. ये आता कोण कोण आहे बघा याच्यामध्ये, असम म्हणजे आसाम, तटीय बंगाल, नेपाल, उत्तर पश्चिम की काही गण या संघ आते थे. ये समुद्रगुप्त के लिए उपहार लाते थे. बघा आता आपल्याला बघायचं आहे, जो जांभळ्या कलरचा पट्टा आहे त्याच्यामध्ये आसाम, तटीय बंगाल, नेपाल और उच्चम हे बघा इथे आहे, जो हा प्रदेश दिसत आहे. हे इकडून असा हा जो जांभळ्या कलरचा पट्टा दिसतोय याच्यामध्ये कोण आहे, आसाम, तटीय बंगाल आणि
उत्तर पूर्वी जे राज्य उत्तर पश्चिम की कई गण का संघ आते थे, ये समुद्र के गुप्त के लिए उपहार लाते थे. हे काय करायचे, समुद्रगुप्तासाठी उपहार म्हणजे त्यांच्यासाठी भेटवस्तू आणायच्या. उनकी आज्ञाओं का पालन करते थे, त्यांनी जे काही सांगितलं त्याची आज्ञेचे ते पालन करायचे. तथा उनके दरबार में उपस्थित हुआ करते थे, आणि त्यांच्या दरबारामध्ये नेहमी ते उपस्थित असायचे. आता बघा, बाह्य इलाका के शासक जिन्हें नीले रंग से रंगा गया है संभवतः कुषाण तथा शक वंश के थे. इसमें श्रीलंका के शासक भी थे. इन्होंने समुद्रगुप्त की अधीनता स्वीकार की और अपनी पुत्रियों का विवाह उससे किया. आता हा जो निळ्या कलरचा जो राज्य आहे, जो संघ आहे, त्याच्यामध्ये कुषाण तथा शक वंश के थे. कुषाण तथा शक वंशचे ते होते. जो हा आपल्याला हा पट्टा दिसत आहे, हा पट्टा जो दिसत आहे, हा निळ्या कलरचा, याच्यामध्ये शक, कुषाण आणि इथे बघा हा श्रीलंकाचा जो भाग दिसत आहे आपल्याला निळ्या पट्ट्यामध्ये, हा जो पट्टा आहे इसके आता बघा काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, बाह्य इलाके के जे शासक जिन्हें नीले रंग से रंगा गया है संभवतः कुषाण तथा शक वंश के थे. इसमें श्रीलंका के शासक भी थे. याच्यामध्ये श्रीलंकाचे शासक मी तुम्हाला खाली दाखवलं होतं श्रीलंका. इन्होंने समुद्रगुप्त की अधीनता स्वीकारली, आणि काय केलेलं आहे ते समुद्रगुप्तच्या एकदम म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन मिळून गेले, आणि त्यांनी आपल्या ज्या मुलींचा विवाह त्याच्याशी करून टाकला, असं त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत वंशावली. आता बघा ह्यांनी काय सांगितलंय, विक्रम संवत याच्यामध्ये जो हा विक्रम संवत हे जे काय सांगितलेलं आहे त्यांनी इथे 58 ईसा पूर्व में प्रारंभ होने वाले विक्रम संवत को परंपरागत रूप से गुप्त राजा चंद्रगुप्त द्वितीय के नाम से जोड़ा जाता है. त्याचा जो गुप्त राजा चंद्रगुप्त द्वितीय के नाम से जोड़ा जाता है, और ऐसा कहा जाता है कि उन्होंने शकों पर विजय के प्रतीक के रूप में इस संवत की स्थापना की तथा विक्रमादित्य की उपाधि धारण केली. त्यांनी काय केलेलं आहे, विक्रम जे शकों पर विजय, शकांवरती त्यांनी विजय प्राप्त केला, आणि त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी इस संवत की स्थापना, या संवतची स्थापना कशामध्ये केली होती, विक्रमादित्य की उपाधी धारण त्यांनी केली होती. कोणी, चंद्रगुप्त द्वितीय, गुप्त राजाच होता चंद्रगुप्त द्वितीय यांनी विक्रमादित्यची उपाधी धारण केली होती चंद्रगुप्त द्वितीयाने. कधी केली होती त्यांनी, शकांना हरवून त्याने त्याची उपाधी, संवतची उपाधी धारण केली होती. आणि नंतर पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, वंशावलिया. अधिकांश प्रशस्तियाँ शासकों के पूर्वजों के बारे में भी बताती है. त्यांचे जे पूर्वज होते त्याच्याबद्दल सुद्धा माहिती त्याच्या प्रशस्ती त्या प्रशंसामध्ये सांगतात. या प्रशस्ती की भी समुद्रगुप्त के पितामह यानी के परदादा, दादा, पिता और माता के बारे में बताती है. ते काय सांगतात की त्यांचे जे आजोबा, पणजोबा आणि वडील आणि त्यांची आई यांच्याबद्दल सुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिली गेली आहे. उनकी माँ कुमार देवी, जी समुद्रगुप्तची जी आई आहे त्यांचं नाव आहे कुमार देवी. लिच्छवी गण की थी, ती कुठल्या गणाची होती तर लिच्छवी गणाची होती. और पिता चंद्रगुप्त गुप्त वंश के पहिले शासक थे. आणि त्याचे जे वडील होते कोणाचे, समुद्रगुप्तचे, ते गुप्त वंशाचे पहिले शासक होते. जिन्होंने महाराजाधिराज जैसी बड़ी उपाधी धारण की. त्यांच्या ज्या वडिलांनी कुठली उपाधी धारण केली होती, समुद्रगुप्तच्या वडिलांनी महाराजाधिराज अशी उपाधी धारण केली होती. समुद्रगुप्तने भी यह उपाधी धारण की. त्यांचे समुद्रगुप्तने त्याच्यानंतर महाराजाधिराज ही उपाधी त्यांनी सुद्धा धारण केली. उनके दादा और परदादा का महाराजा के रूप में भी ही उल्लेख आहे. पण त्यांचे जे आजोबा आणि पणजोबा आहे त्यांनी काय केलेलं होतं, त्यांचा उल्लेख फक्त महाराजा म्हणून केला होता. त्याच्यानंतर महाराजाधिराज ह्या समुद्रगुप्त आणि त्याच्या वडिलांनी ही उपाधी धारण केली होती. पण आणि आजोबा आणि पणजोबांनी महाराजा हेच उपाधी त्यांची होती. इससे यह आभास मिळता है की धीरे धीरे इस वंश का महत्त्व बढ़ता गया. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं कळतं की समुद्रगुप्त आणि त्याचे वडील जे होते, ज्याचं नाव काय आहे
समुद्रगुप्त आणि नाही, त्यांनी त्यांचं नाव नाही, चंद्रगुप्त त्यांच्या वडिलांचं नाव चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त ह्यांनी महाराजाधिराज ही पदवी धारण केली. याचा अर्थ असा आहे की त्यांचा जो वंश आहे तो पुढे पुढे हळूहळू वाढत गेला. आता समुद्रगुप्त के बारे में हमें उनके बाद के शासकों और जैसे उनके बेटे चंद्रगुप्त द्वितीय की वंशावली पूर्वजों की सूची से भी जानकारी मिळते आहे. त्यांचे जे मुलं होते समुद्रगुप्त के बारे में उनके त्याच्यानंतर जे शासक झाले त्यांचे जे मुलं होते त्यांचं नाव होतं चंद्रगुप्त द्वितीय. त्यांचं जो मुलाचं नाव आहे चंद्रगुप्त द्वितीय आहे. त्यांच्यामध्ये पण त्याची माहिती मिळते. उनके बारे में अभिलेखों तथा सिक्कों से पता चलता है उन्होंने पश्चिम भारत में सैन्य अभियान में अंतिम शासक को परास्त किया. त्यांनी काय केलं की त्यांच्या ज्या शिक्क्यावरून माहिती पडते, त्यांनी जे शिक्के छापले होते अभिलेख आणि शिक्क्यांवरून असे माहिती मिळते की त्यांनी काय केलं होतं पश्चिम भारतामध्ये जे सैन्य अभियान होतं शासकों को त्यांनी काय केलं होतं पराभव केला होता. बाद में ऐसा विश्वास किया जाने लगा कि उनका दरबार विद्वानों से भरा था. त्यांचं ज्या नंतर असं म्हणजे विश्वास होता की त्यांच्या ज्या दरबारामध्ये खूप सारे विद्वान होते. इनमें से कुछ के बारे में अध्याय 10 में मिलेगी. त्याच्याबद्दल जी माहिती आहे आपल्याला 10व्या अध्यायामध्ये म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळून जाणार आहे. हर्षवर्धन तथा हर्षचरित्र. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत हर्षवर्धन तथा हर्षचरित्र. जिस तरह गुप्त वंश के शासक के बारे में अभिलेखों तथा सिक्कों से पता चलता है उसी तरह कुछ अन्य शासकों के बारे में उनकी जीवनी से पता चलता है. आता बघा गुप्त वंश के शासक के बारे में गुप्त वंशाचे जे शासक आहे आपल्याला कशातून माहिती भेटली त्यांच्या शिक्क्यांवरून आणि त्यांच्या अभिलेखावरून त्यांची माहिती भेटलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरे जे शासक होते त्यांची जी जीवनी से पता त्यांचे जे जीवन होतं त्याच्यावरून त्यांची माहिती मिळते. ऐसे ही एक राजा हर्षवर्धन थे. तर तसाच एक राजा कोण होता हर्षवर्धन जिन्होंने करीब 1400 साल पहिले शासन किया. त्यांनी कधी शासन केलं होतं 1400 वर्षापूर्वी. उनके दरबारी कवी बाणभट्ट ने संस्कृत में उनकी जीवनी हरिचरित्र लिखी. त्यांच्या जे दरबारातला जो कवी होता हर्षवर्धनच्या दरबारातला कवी कोण होता तर बाणभट्ट. आणि समुद्रगुप्तच्या बघा समुद्रगुप्तच्या दरबारातील कवी कोण होता तर हरीश सेन होता. आणि हर्षवर्धनच्या दरबारातील कवी आहे बाणभट्ट. ने संस्कृत में उनकी जीवनी हरिचरित्र लिखी. त्यांनी संस्कृतमध्ये ऐसे ही एक राजा हर्षवर्धन थे जिन्होंने करीब 1400 साल पहले शासन किया. उनके दरबारी कवी बाणभट्ट ने संस्कृत में उनकी जीवनी हर्षचरित लिखी. तर तो जो बाणभट्ट आहे त्याच्या जो हर्षवर्धन आहे त्याच्याबद्दल जी जीवनी लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये त्याचं नाव आहे हर्षचरित. कोणी लिहिलेलं आहे बाणभट्टने हर्षवर्धनबद्दल हर्षचरित हे लिहिलेलं आहे. इसमें हर्षवर्धन की वंशावली देते हुए उनके राजा बनने तक का वर्णन है. चीनी म्हणजे तो जेव्हापासून राजा झाला तेव्हापासून त्यांचे आधीचे जे होते दादा परदादा त्याच्याबद्दल सुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिली आहे. चीनी तीर्थशास्त्री श्वेन सांग जिनके बारे में तुमने अध्याय 8 में पढ़ा है. जो श्वेन सांग आहे त्याच्याबद्दल आपण तुम्ही माझा पहिलाचा व्हिडिओ अध्याय 8चा बघून घ्या. त्याच्यामध्ये चीनी तीर्थकार श्वेन सांगबद्दल सांगितलेलं आहे. काफ़ी समय के लिए हर्ष के दरबार में रहे. तो कुठे राहिलेला आहे श्वेन सांग हा हर्षवर्धनच्या दरबारामध्ये राहिलेला आहे. उन्होंने वहाँ जो कुछ देखा उसका विस्तृत विवरण दिया आहे. त्यांनी जे काय पाहिलं त्याचं त्यांनी पूर्णपणे लिहून ठेवलेलं आहे त्याच्या संबंधित. हर्ष अपने पिता के सबसे बड़े बेटे नहीं थे. तो जो हर्ष होता हा हर्षवर्धन जो होता तो त्याच्या वडिलांचा सर्वात मोठा मुलगा नव्हता. त्याच्या वडिलांनंतर आणि त्याच्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर थानसेर के राजा बने. तो जो थानसेरचा राजा त्याच्यानंतर त्याच्या वडिलांच्या आणि त्याच्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर थानसेचा राजा झाला. उनके बहनई कनौज के शासक थे. त्याचे जे बहनोई होते
ते कुठे कनौजचे शासक होते. जब बंगाल के शासक ने उन्हें मार डाला, बंगालच्या शासकांनी त्यांना मारून टाकला. तो हर्ष ने कनौज को अपने अधीन कर लिया. त्याच्या शासकांनी त्या बहिनोई जे कनौजचे शासक थे त्यांच्या मृत्यूनंतर त्या हर्षने काय केले, कनौजवर आपली सत्ता स्थापन केली और बंगाल पर आक्रमण कर दिया. आणि त्याच्यानंतर त्याने बंगालवरती आक्रमण केलं. मगध तथा संभवतः बंगाल को भी जीतकर उन्हें पूर्व में जितनी सफलता मिली थी, मगध आणि बंगाल को भी जीतकर उन्हें पूर्व में जितनी सफलता मिली उतनी सफलता अन्य जगहों पर नहीं मिली. आणि त्यांनी बंगाल आणि इतर ठिकाणी जे पूर्व ठिकाणी त्यांनी जेवढी सफलता त्यांनी मिळवली तेवढी इतर कुठेही मिळाली नाही. जब उन्होंने नर्मदा नदी को पार कर दक्कन की ओर आगे बढ़ने की कोशिश की, नर्मदा नदीला पार करून त्यांनी जेव्हा दक्षिणेकडे व ते पुढे चालू लागले कोशिश की, तब चालुक्य नरेश पुलेकिन द्वितीयने उन्हें रोक दिया. कोणी? चालुक्य नरेश आणि पुलेकेशिन द्वितीयने त्यांना तिथेच थांबून टाकलं. पल्लव, चालुक्य आणि और पुलेकेशिन द्वितीय की प्रशस्ती. आता त्याच्या पल्लव, चालुक्य आणि पुलेकेशिन द्वितीयची आपला प्रशस्ती आहे म्हणजे प्रशंसा पाहायची आहे. इस काल में पल्लव और चालुक्य दक्षिण भारत के सबसे महत्त्वपूर्ण राजा वंश थे. कुठले? दक्षिण भारतचे कुठले महत्त्वपूर्ण राजा होते? पल्लव आणि चालुक्य. पल्लवों को राज्य उनकी राजधानी कांचीपुरम के आसपास के क्षेत्रों से लेकर कावेरी नदी के डेल्टा तक फैला था. जो त्या पल्लव होते त्यांचे जे राज्य उनकी राजधानी कांचीपुर के आसपास के क्षेत्र से लेकर कावेरी नदी डेल्टा तक फैला था. जबकि चालुक्य का राज्य कृष्णा और तुंगभद्रा नदी के बीच स्थित था. बघा यांचं जे होतं कांचीपुरम, पल्लवाचं राज्य कुठं होतं? राजधानी कांचीपुरम होती आणि त्याचे आजूबाजूचे क्षेत्र लेकर कावेरी नदी आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र आणि कावेरी नदीपर्यंत त्यांची सत्ता होती. त्यानंतर चालुक्य जे होते राजा कृष्णा और त्यांचं जे राज्य होते ते कुठे होते? कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या मध्ये होतं. कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या मध्ये ज्यांचे राज्य होते ते चालुक्य होतं. आणि कांचीपुरच्या त्यांची राजधानी पल्लवाची राजधानी कुठली होती? कांचीपुरम होती आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र पासून तर कावेरी नदीपर्यंत त्यांची सत्ता होती पल्लवांची. आणि चालुक्यांची कृष्णा आणि तुंगभद्राच्या मध्ये जे हे होतं त्याच्यामध्ये त्यांची सत्ता स्थापित होती. चालुक्य की राजधानी मेहलो की थी. ऐहोल त्यांची चालुक्यांची राजधानी ऐहोल होती. तर यह एक प्रमुख, आता बघा कांचीपुरम कोणाची होती? पल्लवांची होती आणि चालुक्यांची राजधानी होती ऐहोल होती. यह एक प्रमुख व्यापारी केंद्र था. हे ऐहोल जे होतं ते व्यापारी केंद्र होतं प्रमुख. धीरे धीरे यह एक धार्मिक केंद्र भी बन गया जहाँ कई मंदिर थे. पल्लव और चालुक्य एक दूसरे की सीमाओं को अतिक्रमण करते थे. जे पल्लव आणि चालुक्य होते ते एकमेकांबद्दल काय त्यांची जे सीमा होत्या त्यांच्याबद्दल ते नेहमी भांडण करून त्यांच्यावर अतिक्रमण करायचे त्या जागेवरती. मुख्य रूप से राजधानियों को निशाना बनाया जाता था जो समृद्ध शहर थे. जे समृद्ध शहर होते त्या राजधानीवर त्यांचा नेहमी निशाणा असायचा. पुलेकेशिन द्वितीय सबसे प्रसिद्ध चालुक्य राजा थे. जे पुलेकेशिन द्वितीय होते ते कोण होते? चालुक्य राजापैकी एक प्रसिद्ध राजा होते पुलेकेशिन द्वितीय. उनके बारे में हमें उनके दरबारी कवि रवि कीर्ति द्वारा रचित प्रशस्ती से पता चलता है. आता तेव्हा त्यांच्या ज्या दरबारामध्ये कवी कोण होता? रवि कीर्ति. त्याच्या ज्या प्रशस्तीमध्ये त्यांनी त्याच्या संबंधित पुलिकेशिन द्वितीय संबंधित माहिती मिलते. इसमें उनके पूर्वजों खास तौर से पिछली 4 पीढ़ियों के बारे में बताया गया है. पुलिकेशिन द्वितीय को अपने चाचा से यह राज्य मिला. त्याचे जे वडिलांपासून त्याला नाही मिळालं तर त्याच्या काकांपासून त्याला ते राज्य मिळालं होतं चालुक्याचं. पुलिकेशिन द्वितीय. रवि कीर्ति के अनुसार उन्होंने पूर्व तथा पश्चिम दोनों समुद्र तटीय इलाकों में अपने अभियान चलाए. पूर्व आणि पश्चिमे दोन्ही समुद्र तटीय इलाकोवर त्यांची सत्ता स्थापन केली होती. इसके अतिरिक्त उन्होंने हर्ष को भी आगे बढ़ने से रोका. हर्ष जो होता हर्षवर्धन त्याला सुद्धा त्यांनी थांबवलं होतं.
हर्ष का अर्थ आनंद होता है। कवि का कहना है कि इस पराजय के बाद हर्ष अब हर्ष नहीं रहा। पुलकेशिन द्वितीय ने पल्लव राजा के ऊपर भी आक्रमण किया। जो पुलकेशिन द्वितीय होता त्याने हर्षला तर हरवलंच होतं, त्यानंतर त्यांनी पल्लव राजांवरती सुद्धा आक्रमण केलं होतं की जिसे कांचीपुरम की दीवार के पीछे शरण लेनी पडी। आता तो कांचीपुरम होतं, ही कोणाची राजधानी होती? पल्लवांची राजधानी होती। त्याच्या भिंतीच्या पाठीमागे त्यांना काय करावं लागलं? शरण जावं लागलं. कोणाला? पल्लवांच्या राजाला। पर चालुक्य की विजय अल्पकालीन थी, पण जो चालुक्य होता त्यांची जी विजय होतं ते फार थोड्या काळासाठी होतं। लड़ाई से दोनों वंश दुर्बल होते गए। पल्लव और चालुक्य को अंततः राष्ट्रकूट तथा चोल वंशों ने समाप्त कर दिया। आता ह्या पल्लव आणि चालुक्य होते ते काही कालावधीनंतर त्यांची जी सत्ता आहे समाप्त केली, पण कोणी केली? राष्ट्रकूट तथा चोल वंश ने समाप्त कर दिया। इनके बारे में तुम कक्षा 7 में पढ़ोगे। इन राज्यों को प्रशासन कैसे चलता था? जो त्यांचे जे राज्य होते त्यांचं प्रशासन कसं चालायचं? पहले के राजाओं की तरह इन राजाओं के लिए भूमि कर सबसे महत्त्वपूर्ण बना रहा। जे जमिनीपासून जे कर प्राप्त होतं ते सगळ्यात महत्त्वाचं त्या राजांसाठी महत्त्वाचं होतं। प्रशासन की प्राथमिक इकाई गाव होते ते, त्यांचे जे प्राथमिक व्यवसाय जे महत्त्व होतं ते गाव होतं। लेकिन धीरे धीरे कई नए बदलाव आए। राजाओं ने आर्थिक, सामाजिक, राजनीतिक या सैन्य शक्ति रखने वालों का समर्थन जुटाने के लिए कई कदम उठाए। उदाहरण के लिए कुछ महत्त्वपूर्ण प्रशासकीय पद आनुवंशिक बन गए तथा अर्थात आता काय आधी आनुवंशिक नव्हते, पण काही कालावधीनंतर ते आनुवंशिक झाले। अर्थात बेटे अपने पिता का पद पोते से पाते थे। आता जे मुलं होते त्यांच्या वडिलांपासून त्यांचं पद प्राप्त करायचे। कवि हरिसेन अपने पिता की तरह महादंड नायक अर्थात मुख्य न्याय अधिकारी थे। त्याचे जे हरिसेन जो कवी होता, कोणाच्या याच्यामध्ये होता हरिसेन हा कवी? लक्षात येत आहे का? हा जो हरिसेन होता हा समुद्रगुप्तच्या दरबारातील कवी होता। तो महादंड नायक त्याच्या वडिलांपासून त्याला ते पद प्राप्त झालं होतं। महादंड अर्थात मुख्य न्याय अधिकारी। कभी कभी एक ही व्यक्ति कई पदों पर कार्य करता था। जैसे हरिसेन हा हरिसेन होता, तो आपल्याला माहिती आहे एक मंत्री पण होता आणि एक कवी पण होता। एक महादंड नायक होने के साथ साथ कुमारामात्य अर्थात एक महत्वपूर्ण मंत्री तथा एक संधि विग्रहिक अर्थात युद्ध और शांति के विषयों का भी मंत्री था। संभवतः वहाँ के स्थानीय प्रशासन में प्रमुख व्यक्तियों का बहुत बोलबाला था। इनमें नगर श्रेष्ठी यानी मुख्य बैंकर या शहर या का व्यापारी, सार्तवाह यानी व्यापारियों के काफिले का नेता, प्रथम आता सार्तवाह म्हणजे कोण? व्यापारी जे असतात त्यांच्या जे व्यापाऱ्यांच्या मुख्य नेता जो आहे त्याला काय म्हणतात? सार्तवाह। प्रथम कुलिक अर्थात मुख्य शिल्पकार। प्रथम कुलिक अर्थ याचा अर्थ आहे शिल्पकार। तथा कायस्थों यानी लिपिकों के प्रधान जैसे लोग होते थे। आता लिपिक म्हणजे लिहिणारा, कायस्थ म्हणजे लिपिकों के प्रधान जैसे लोग होते थे। इस तरह की नीतियाँ कुछ हद तक प्रभावशाली होती थी, पर समय के साथ साथ इनमें कुछ व्यक्ति इतने अधिक शक्तिशाली हो जाते थे कि अपना स्वतंत्र राज्य स्थापित कर लेते थे। जे हे होते ना ते काही इनमें से काही व्यक्ती हे जे व्यक्ती असायचे, हे मंत्री ते जे होते असायचे ते काही वेळा इतके शक्तिशाली होऊन जायचे की ते स्वतःचे राज्य स्थापन करायचे। एक नए प्रकार की सेना। कुछ राजा अभी भी पुराने राजाओं की तरह एक सुसंगठित सेना रखते थे, जिसके हाथी, रथ, घुड़सवार और पैदल सिपाही होते थे। पर इसके साथ साथ कुछ सेना नायक भी होते थे, जो आवश्यकता पड़ने पर राजा को सैनिक सहायता दिया करते थे। इन सेना नायकों को कोई नियमित वेतन नहीं दिया जाता था। जे सेना नायक असायचे त्यांना नियमितपणे त्यांचा जो पगार आहे जो केला जायचा नाही। बदले में इनमें से कुछ को भूमिदान किया जाता था। दी गई भूमि से ये कर वसूलते थे, जिससे वे सेना तथा घोड़ों की देखभाल करते थे। साथ ही वे इससे युद्ध के लिए हथियार जुटाते थे। आता जे त्यांना जे कर वसूल करायचे त्याच्यापासून त्यांना घोड्यांची देखभाल करावी लागायची। साथ ही इसे युद्ध के हथियार, आता युद्ध करताना जे हथियार
लागतात ते सगळे त्यांना मिळवावे लागायचे. इस तरह के व्यक्ती सामंत कहलाते. त्यांना काय म्हणायचे आपण, सामंत असे म्हणले जायचे. जहाँ कहीं भी शासक दुर्बल होते थे ये सामंत स्वतंत्र होने की कोशिश कर. आता त्या ज्यावेळेस शासक म्हणजे जर एखादा राजा जो आहे तो दुर्बल होत राहिला, त्यांना कळालं की हा राजाच्या हातात आता काही राहिलं नाही, मग हे काय करायचे, हे सामंत जे असायचे ते स्वतः राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करायचे. दक्षिण के राज्यों में सभाएं, पल्लव के अभिलेख में कई स्थानीय सभाओं की चर्चा है. जे पल्लवांचे जे अभिलेख मिळाले आहे त्याच्यामध्ये स्थानीय सभा, ते सभा जे घ्यायचे स्थानिक लोकांकडून, त्याची चर्चा भेटते त्या अभिलेखामधून आपल्याला कळते. इनमें एक था ब्राह्मण भूस्वामियों का संगठन जिसे सभा कहते थे. ये सभाएं उपसमितियों के जरिए सिंचाई, या सभांमध्ये काय व्हायचं, उपसमितियों के जरिए सिंचाई, खेतीबाड़ी से जुड़े विभिन्न काम, सड़क निर्माण, स्थानीय मंदिरों की देखरेख आदि का काम करती थी. जे हे सभा असायचे त्यांची जे उपसमिती यांकडून काय काय काम केलं जायचे, सिंचाई जे शेतीसाठी जे सिंचाई, खेतीबाड़ी से जुड़े विभिन्न काम, सडक निर्माण यानी रस्ते बनवणे, स्थानीय मंदिरों की देखरेख जे तिकडचे जे मंदिर आहे त्यांची देखरेख करणे, हे आदी सगळे कामं कोणाला करावे लागायची, उपसमितियांना. सभाएं उपसमितियाँ. जिन इलाकों के भी भूस्वामी ब्राह्मण नहीं थे वहाँ ऊर नामक ग्राम सभा के होने की बात कही गई है. आता ज्या ठिकाणी ब्राह्मण त्या सभांमध्ये नसायचे त्यांना काय म्हणायचे, ऊर नामक ग्रामसभा. नगरम व्यापारियों के एक संगठन का नाम था. नगरम काय होतं, नगरम व्यापारियों के एक संगठन का नाम था. व्यापार जे असायचे त्यांच्या संघटनेचं नाव होतं नगरम. संभवतः इन सभाओं पर धनी तथा शक्तिशाली भूस्वामियों और व्यापारियों का नियंत्रण था. पण या सभा ज्या असायच्या त्याच्यामध्ये जे श्रीमंत, धनी तथा शक्तिशाली ज्यांच्याकडे खूप सारी जमीन आहेत और व्यापार जे करायचे त्यांचे नियंत्रण असायचे या सभांवर. इनमें से बहुत सी स्थानिक सभाएं शताब्दियों तक काम करती रही. शताब्दी म्हणजे 100 वर्षापर्यंत हे त्यांनी काम केलेलं आहे. यापैकी बरेचशा समित्यांनी. उस जमाने के जो आम लोग म्हणजे तिकडचे जे तेव्हाचे जे साधारण व्यक्ती जे की त्यांच्याकडे व्यापारी नसायचे किंवा त्यांच्याकडे जमीन नाही आहे किंवा त्यांच्याकडे मोठी सत्ता नाही आहे, पण ते साधारण जे लोक आहेत त्यांच्या संबंधित माहिती याच्यामध्ये सांगितले. जनसाधारण के जीवन की थोड़ी बहुत झलक हमें नाटकों के तथा अन्य कुछ स्रोतों से मिलती है. चलो उसके कुछ उदाहरण देखते हैं. कालिदास अपने नाटकों में दरबार के जीवन के चित्रण के लिए प्रसिद्ध है. जे कालिदास असायचे त्यांच्या राजदरबारामध्ये जे नाटक असायचे त्यासाठी ते प्रसिद्ध असायचे. इन नाटकों में एक रोचक बात यह है कि राजा और अधिकांश ब्राह्मणों को संस्कृत बोलते हुए दिखाया गया है. तिकडचे राजा आणि अधिकांश ब्राह्मण म्हणजे बरेचसे जे ब्राह्मण आहेत ते काय कुठल्या भाषेत बोलायचे, संस्कृतमध्ये. जबकि अन्य लोग तथा महिलाएं प्राकृत बोलते हुए दिखाई गए हैं. जे तिकडची प्राकृत भाषा आहे ते साधारण लोक आणि स्त्रिया बोलत असायच्या. उसका सबसे प्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतलम. दुष्यंत नामक एक राजा और शाकुंतलम नाम की एक युवती की प्रेम कहाणी है. त्या जे कालिदास आहे त्यांचं प्रसिद्ध नाटक काय आहे, अभिज्ञान शाकुंतलम. त्याच्यामध्ये शकुंतला आणि एक राजा याच्याबद्दल यांची एक युवतीची प्रेम कहानी आहे. इस नाटक में एक गरीब मछुआरे के साथ राज कर्मचारियों के दुर्व्यवहार की बात कही आहे. याच्यामध्ये जे मच्छी मारणारे जे लोक आहे, गरीब असायचे, जो एक गरीब मच्छीमार आणि राजकर्मचारी राजाचे जे कर्मचारी आहे त्या मच्छीमाराबद्दल जे दुर्व्यवहार आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. एक मछुआरे को एक अंगूठी मिली. एका मछुआरेला, एक मच्छी पकडणाऱ्याला एक अंगठी मिळाली. एक मछुआरे को एक कीमती अंगठी मिली. यह अंगूठी राजा के शकुंतला को भेट की थी. ती अंगठी जी आहे ती कोणाला भेटली होती,
मच्छीवाल्याला भेटली होती. यह अंगूठी राजा के शकुंतला को भेट दी थी. ती जी अंगठी होती ती कोणाला भेट दिली होती? राजाने शकुंतलाला भेट दिली होती. पर दुर्घटनावश उसे एक मछली निगल गई. एका मच्छीने ते गिळून टाकले. जब मछुआरा इस अंगूठी को लेकर राजमहल पहुंचा तो द्वारपाल ने उस पर चोरी का आरोप लगाया और मुख्य पुलिस अधिकारी भी बहुत बुरी तरह से पेश आया. राजा उस अंगूठी को देखकर बहुत खुश हुए और उन्होंने मछुआरों को इनाम दिया. पुलिस वाला और द्वारपाल मछुआरे से इनाम को कुछ हिस्सा हड़पने के लिए उसके साथ शराब खाने चल पड़े. आता बघा त्याच्यामध्ये भेटली होती त्या मच्छी मारणाऱ्याला ती मच्छी पकडणाऱ्याला ती अंगठी सापडली होती. मात्र तिकडचे जे पोलीसवाला आणि तिकडचे जे द्वारपाल त्याच्यापासून ते राजाने त्याला जे काही इनाम म्हणजे काहीतरी पैसे म्हणा काही दिलेलं असेल त्याच्यापासून त्यांना पाहिजे होतं. त्याच्यातला काही हिस्सा त्यांना पाहिजे होता. चीनी तीर्थयात्री फा शियन का ध्यान उन लोगों की दुर्गति पर भी गया. तिकडची जी दुर्गती होती तिकडची त्याच्यावरती कोणाची नजर गेली? चीनी तीर्थयात्री फा शियन, जिन्हें ऊंचे और शक्तिशाली लोग अछूत मानते थे. इन्हें शहरों से बाहर रहना पड़ता था. वे दिखते हैं. अगर इन लोगों को शहर या बाजार के भीतर आना होता तो सभी को आगाह करने के लिए लकड़ी के एक टुकड़े पर चोट करते रहते थे. म्हणजे ते एखाद्या लकड़ी के टुकड़े पर चोट करते रहते थे. यह आवाज़ सुनकर लोग सतर्क होकर अपने को छू जाने से या किसी भी प्रकार के संपर्क से बचाते थे. यानी त्यांना कोणीही हात लावायला नाही पाहिजे किंवा कोणाचा स्पर्श होऊ नये आहे म्हणून त्यांच्याकडे एक काठी राहायची आणि त्या काठीवरती तो वाजवत पुढे जायचा. जर लोकांना त्याचा आवाज आल्याबरोबर लोक सतर्क होऊन आजूबाजूला होऊन जायचे. त्या माणसाला कोणीही शिवायचं नाही. एक जगह बाणभट्ट द्वारा अभियान पर निकली राजा की सेना का बड़ा सजीव चित्रण किया गया है. राजा की सेना. राजा बड़ी मात्रा में साजा सामान लेकर यात्रा करते थे. इनमें हथियारों के अतिरिक्त राजमर्रा के ऊपर उपयोग में आने वाली चीज़ें जैसे बर्तन, असबाब जिसमें सोने के पायदान भी शामिल थे, खाने पीने का सामान, बकरी, हिरण, खरगोश, सब्जियां, मसाले आदि विभिन्न प्रकार की चीज़ें शामिल होती थी. ये सारी चीज़ें ठेले गाड़ियों पर या ऊँटों तथा हाथियों जैसे सामान ढोने वाले जानवरों की पीठ पर लाद कर ले जाई जाती थी. इस विशाल सेना के साथ साथ संगीतकार नगाड़े, बिगल तथा तरही बजाते हुए चलते रहते थे. रास्ते में पड़ने वाले गाँव वालों को उनका सत्कार करना पड़ता था. वे दही, गुड़ तथा फूलों का उपहार लाते थे तथा जानवरों को चारा भी देते थे. वे राजा से भी मिलना चाहते थे ताकि अपनी शिकायत या कोई अनुरोध उनके सामने रख सकें. पर ये सेनाएं अपने पीछे विनाश और विध्वंस की निशानी छोड़ जाती थी. अक्सर गांव वालों की झोपड़ियां हाथी कुचल डालते थे और व्यापारियों के काफिले में जूते बैल इस हलचल भरे माहौल से डरकर भाग खड़े होते थे. बाणभट्ट लिखते हैं, पूरी दुनिया धूल के गर्त में डूब जाती थी. अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर बघा आपण या पाठामध्ये समुद्रगुप्त, पल्लव, चालुक्य त्याचप्रकारे गुप्त वंश या संबंधीची माहिती पाहिली. तिकडचं जीवन पाहिलं, ते सामान्य लोकांचं जीवन पाहिलं. त्याचप्रमाणे त्यांची जी सेना होती त्याच्याबद्दल माहिती मिळाली आपल्याला. मग अशा प्रकारे नये राज्य और साम्राज्य हा धडा आपला समाप्त झालेला आहे. जर आपल्याला पुढील धडा आता पुढचा जो धडा आहे तो शेवटचा आहे आणि आपला 6वीचा इतिहास हा संपूर्ण गेलेला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 6वीचा इतिहास म्हणजे हमारा अतीत आपला संपलेला असेल. जर तुम्हाला पुढचे माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते पाहायचे असेल तर नक्की चॅनलला आणि पुढचे व्हिडिओ आणि मागचे जे व्हिडिओ आहेत ते पण बघून घ्या. आणि तुम्ही CDDचे प्रिपरेशन नक्की चांगल्या प्रकारे करा जेणेकरून याच्यातून बरेचसे प्रश्न विचारले जातात.
छोटे छोटे पॉईंट्समधून आपल्या लक्षात ठेवावं लागतात की कोणाचा राजा कोण होता, कुठला कवी, कुठला, ते सगळं काही तुम्ही नोट्सद्वारे तुमच्या एका वहीमध्ये काढून ठेवा, जेणेकरून वाचताना कुठलीच म्हणजे अडचण होणार नाही. आणि मी जे काही सांगते ते लक्षपूर्वक ऐका आणि अभ्यासाची तयारी चांगल्या प्रकारे करून या परीक्षेमध्ये आपल्याला कशाही प्रकारे पास व्हायचंच आहे हे लक्षात ठेवा. थँक्यू.